नमस्कार. तर आजचा व्हिडिओ स्टार्ट केला डायरेक्ट हॉस्पिटलमधूनच. तर माझी तब्येत आता बेटर आहे, खूप जास्त चांगली पण नाही आणि खूप जास्त वाईट पण नाही. त्यात मला सर्दी खोकला आणि तापसुद्धा येतो आहे आणि इकडं चेहऱ्यावर पॅच पूर्ण जो पडलेला आहे तर तो तुम्ही पाहू शकता. तर आज मी हॉस्पिटलमध्ये आली आहे आजीला घेऊन. तर आजी मस्त जाम झाली आहे. इकडं आहे आजी. तर आजीला ताप, हातपाय दुखतात आणि चक्कर येते म्हणून तिला घेऊन आले. आणि इथं आल्याच्या नंतर ना आम्हाला कळालं की आमचे बाकीचे फॅमिली मेंबर सुद्धा इकडं आहेत. मला असं वाटतं की हॉस्पिटल अख्खा आमच्या फॅमिली मेंबरनेच खर्च केलं. तर बघा इकडं मामी पण आल्या होत्या. इकडं आहे राजू आणि इकडं आहे चिक्या. हाय कर, इकडं बघ, इकडे इकडं इथं इथं बघ, मोबाईल मध्ये बघ. हाय कर ना. तर इकडं आलो आम्ही आणि मामी आजारी आहेत त्यामुळं मामी हॉस्पिटलमध्ये आल्यात. मामा पण आलेला आहे आणि इकडं आजीला घेऊन आली आहे. तर तिला लवकर बरं वाटावं असं वाटायला लागलंय, कारण की ती लवकर सहसा आजारी पडत नाही. आजारी पडली की सुधरत नाही माणसाला. इकडे आहे, इकडे आहे. आणि बाहेर खूप सारी गर्दी आहे त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये बसलोय आमचा नंबर येईपर्यंत. सो चला. आणि आज संध्याकाळी परत मला मामांच्याकडे जायचंय. ते कशासाठी जाणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ. म्हणजे शाळेत का नाही गेली? कधी कधी गेली ती? आताच गेली ती? तू तोंड आणू का होय ग? शाळेत का नाही गेली तू? जाते ना? 1-2 म्हण बरं. 1-2 म्हण. हा, 1 2 पुढं पुढंच येतं. हे इकडे इकडे या, इकडे लवकर. हाय कर. इकडं बघ, इकडं बघ. चिक्या चिक्या दात दाखव. दात दात दाखव. दात दाखव की काय होतंय? जड लागती मान का? झोप की तर थोड्या वेळ. झोप की. काय होतंय? दुखतंय का? झोप लागले ती. त्यानंतर ना आमचा नंबर आला आणि आजीला घेऊन गेले मी आतमध्ये. तर तिकडून आल्याच्या नंतर ना तुम्हाला मी म्हणलं होतं की मी एका खास ठिकाणी जाणार आहे आज संध्याकाळी. तर ही आहे आरोही, माझ्या मामाची मुलगी. तर हिचा बड्डे होता. सो बड्डेसाठी आम्ही आलो मामाच्या घरी रात्री आणि इथं बड्डे सेलिब्रेशन वगैरे केलं. तर इकडं चिकू पण होता. चिक्यासोबत पण मस्त धिंगाणा वगैरे घातला. तर इकडं आहे चिक्या, ज्याचं जेवण चाललं होतं छान.